आपण उठून उभं राहूया या वेळेमध्ये आणि याची भक्ती सुरुवात करूया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि काही वेळ आपण परमेश्वराला प्रार्थना करूया. परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराचं नाव उंच करूया. आजचा दिवस आपल्या प्रभूनं आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल त्या परमेश्वराचे उपकार मानूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आठवडाभर तो मला सांभाळलं. सर्व गोष्टीमध्ये परमेश्वरा तुझी कृपा पुरवली आणि परमेश्वरा हा दिवस तो आमच्या जीवनामध्ये जोडला की आम्ही मंदिरामध्ये यावं आणि तुझी भक्ती आणि आराधना करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्ही जे काही इथे जमलेलो आहोत आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा, तुझं वचन सांगत आहे की जिथं दोघं तिघ आहे तिथं तुझं सानिध्य आहे. आमचा विश्वास आहे की आमच्या भक्तीमध्ये आमच्या प्रार्थनेमध्ये तुझं सानिध्य तुझी उपस्थिती असणार आहे. प्रभुदेवा, तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्या सर्वांचे मार्ग मोकळे कर आणि विशेष आम्ही प्रार्थना करताय नांदेडमध्ये होणारी सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्व चर्चेस आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक ठिकाणी तुझ्या उपस्थितीचा अनुभव तू प्रत्येकाला दे. प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोल आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव तुझी महिमा होते. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. आता होणारी परमेश्वरा गीतांची प्रभुदेवा भक्ती आराधना परमेश्वरा सेवा ती सर्व तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा वचन परमेश्वरा जे काही विधी होतील ते सर्व तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक गोष्टीमधून प्रभुदेवा तुझं गौरव होते, तुझं नाव उंच होते. परमेश्वरा धन्यवाद देतो. आम्हाला एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. पुन्हा एकदा इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुमच्या मानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका विद्या. आमेन, आमेन. यासना उभा असताना ते गीत गाणार आहोत आपण. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना.
पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुती करूया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नामात्याला तोची आपला तारणारा, या स्तवात्याला. आणखीन एक गीत घेऊ आपण, प्रभूला धन्यवाद देऊया. हमेशा आनंद मुझे यीशु देता है. हमेशा आनंद है मुझे
यीशु देता है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है। आओ मिलकर उसकी स्तुति करें हम, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है। अपने पंखों तले मुझको छुपा कर संभालता रहेगा, उसका वचन है आत्मा की तलवार, मार्ग वही है। अपने पंखों तले मुझको छुपा कर संभालता रहेगा, उसका वचन है आत्मा की तलवार, मार्ग वही है। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है, हमेशा आनंद है, मुझे यीशु। आओ मिलकर उसकी स्तुति करें हम, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है। हर रास्ते में मुझको बचाने फरिश्ते मेरे लिए, ना लगे पत्थर पाँवों में मेरे, हाथों में उठाएंगे। हर रास्ता में मुझको बचाने फरिश्ते मेरे लिए, ना लगे पत्थर पाँवों में मेरे, हाथों में उठाएंगे। हालेलुया हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है। आओ मिलकर उसकी स्तुति करें हम, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है। सी के ऊपर सांप के ऊपर चलते जाएंगे, शैतान की सारी शक्ति को जीतने का अधिकार मुझको है। सांप के ऊपर चलते जाएंगे, शैतान की सारी शक्तियों को अधिकार मुझको है। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है।
गए, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह. ज्यांना ऍक्शन आता येत असेल त्यांनी आपण ऍक्शन करूया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. हालेलुया. मोठे ना हालेलुया. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रभुदेवा तू स्तुती करत येशू तुझं नाव उंचावितो, कारण प्रभुदेवा तू राजा आहेस. प्रभुदेवा तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद येशू. प्रभुदेवा तू स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो, कारण येशू या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद. हालेलुया. येशू. प्रभुदेवा तू स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वर. हालेलुया.
थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. सर्वांनी परमेश्वराला धन्यवाद द्या. आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराची स्तुती करूया. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. थँक्यू जीसस, हालेलुया, शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए, शून्य से रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने, घोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने, घोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी तूने मुझे भरपूर से, कष्ट और सब मुसीबतों में आँख की पुतली जैसे संभाला मुझे. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी तूने मुझे भरपूर से, कष्ट और सब मुसीबतों से ना की पुतली जैसे संभाला मुझे. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. सर्वजन अनोखा प्यार, अनोखा प्यार है तेरा,
करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए। शून्य से पुत्र मेरी मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। प्रभु देवा धन्यवाद देतो, तू स्तुती आणि प्रशंसा करतो. येशू तुझं नाव उंचावितो. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक्यू हालेलुया. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. सर्वजण मोठ्या आवाजात. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. थँक्यू जीसस. प्रभुदेवा, तू आमच्यावरती अगाप्य असं प्रेम केलं. प्रभुदेवा, त्या प्रेमासाठी तू स्वतःचं बलिदान त्या कालवरीच्या क्रूसावरती दिलं. प्रभुदेवा, धन्यवाद देतो, तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. प्रभुदेवा येशू, या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वर. तू आमच्या सर्वांच्या गरजा भागवत आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहेस. प्रभुदेवा, तू आमची काळजी घेत आहेस. त्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू, प्रभुदेवा, ती स्तुती करतो. येशू, तुझं नाव उंचावितो. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. काही वेळ आपण शांत राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. या वेळेमध्ये सीओने प्रार्थना करे. माझ्या भक्तीसाठी जी आराधना केलेली ती परमेश्वरानं मान्य करावी आणि इथून पुढची सर्व भक्ती आराधना परमेश्वरानं आशीर्वादित करावी यासाठी प्रार्थना करेल. आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते ते बाप्पा, कारण तू महान आहे परमेश्वर पित्या. ते बाप्पा, तू स्वर्गात विराजमान असलेला असा परमेश्वर तू आहे. परमेश्वर पित्या, ते बाप्पा, तू राजा आहे. ते बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते ते बाप्पा. ही तुझी दया आहे ते बाप्पा. आम्ही इथे उपस्थित आहे ते बाप्पा. आम्हाला तू इथे सुखरूप घेऊन आला आहे म्हणून तुझ्या नावाला खूप खूप धन्यवाद देते ते बाप्पा.
तुझ्या नावाला धन्यवाद देते येशू राजा. आम्ही जी काही आराधना केली दे बाप्पा त्याला तू स्वीकार आणि मान्य केली म्हणून तुझ्या धन्यवाद देते दे बाप्पा. इथून पुढे जे काही आम्ही वचन ऐकू दे बाप्पा दे बाप्पा ते आम्हाला तू समजण्यास तू सहायता आणि मदत करते बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करते म्हणून ते बाप्पा आमेन. 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 बसून घ्या आपण सर्वजण. यावेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत. आशिष साक्ष चालवेल यावेळेमध्ये. Praise the Lord. मागच्या आठवड्यात देवाने जे काही आपल्याला साक्ष दिले असेल, जे अनुभव दिला असेल, ते साक्षीद्वारे सांगू शकता का? आहेत कोणाचे अनुभव? परमेश्वराच्या नावानं बाळासाहेबांनी मागील आठवड्यामध्ये उपवास प्रार्थनेचा उपक्रम चालू केला आणि देवाने मला मागील गुरुवारी खूप सांभाळून ठेवलं आणि उपवासामध्ये प्रार्थनेमध्ये विशेष वचनामधून देखील भरपूर मार्गदर्शन केलं आणि तो दिवस खरंच खूप आशीर्वादित होता. मी संपूर्ण मंडळीसाठी प्रार्थना करत होतो. तसंच ज्या ज्या प्रार्थना विनंत्या बाळासाहेबांनी सांगितल्या होत्या त्या प्रत्येक विनंत्यासाठी प्रार्थना केली आणि तो दिवस मला चांगला वाटला. विशेष देवाने मला त्या दिवसामध्ये आशीर्वादित केलं आणि मला त्याच्या सहवासामध्ये तो घालवण्यासाठी मिळाला. यासाठी मी धन्यवाद देतो बाळासाहेबांचे देखील आणि विशेष परमेश्वराचे धन्यवाद देतो की त्याने त्या दिवशी मला चालवलं. मागच्या आठवड्यात पास्टरांनी नवीन एक पद्धत लागू केली होती, प्रार्थना उपवास प्रार्थना, चैन उपवास प्रार्थना. तर ते राजखरात बद्दल यांना चांगली आशीर्वाद झाली, त्याबद्दल देवाची स्तुती असो. देवानी शुक्रवारची प्रार्थना चव्हाण आंटीसाठी आशीर्वादित केली, त्याबद्दल देवाची स्तुती असो. देवाची स्तुती असो. मागील आठवडा परमेश्वराने कृपा आम्हाला सांभाळलं, आरोग्य दिले आणि विशेष करून या साखळी प्रार्थनेमध्ये त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला परमेश्वराने मला संधी दिली. पालकांनी सुद्धा त्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. 12 तारखेला मी सहज व्हिडिओ पाहत होतो. त्यामध्ये एक म्हणजे सोमवारी मी एक व्हिडिओ पाहत होतो की त्यामध्ये एक आपली केरळची एक स्त्री आहे जे दुबईमध्ये यमनमध्ये तिचा काही दोष झाला किंवा चुकीच झाली, त्याच्यामुळं तिला फाशी शिक्षा देणार होते 16 तारखेला. हे मी वाचलं आणि मला एक मनामध्ये एक हे झालं व तिच्यासाठी आपण प्रार्थना करायची. आणि दुसऱ्या दिवशी मला उपवास प्रार्थनेची संधी होती आणि त्या दिवशी मी सर्व विषयामध्ये प्रार्थना केले आणि विशेष करून तिच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली. आणि मी दुसऱ्या दिवशी 16 तारखेला मी पाहिलं यूट्यूबवर, तर तिला जामीन मिळाली किंवा तिला त्या मृत्यूदंड माफ केलं असं मी वाचलो आणि तेव्हा मला फार आनंद झाला. देवाने पप्पांची पण प्रार्थना ऐकली, त्यांना अनुभव दिला, त्याबद्दल देवाची स्तुती असो. काही प्रेयर रिक्वेस्ट आहे? नंतर यांसाठी मंगळवारचा उपवास प्रार्थना होती, ती देवाने आशीर्वादित केली, त्याबद्दल देवाची स्तुती असो. शिरीसाठी जे काय अप्लाय करत आहे त्यांच्या आशीर्वाद आणि काम देवाकडे पूर्ण करणे. सिरीजसाठी आपण प्रार्थना करूया, त्याला लवकरात लवकर जॉब भेटावी आणि जे काय अप्लाय केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा नंबर यावं, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. आणखी पण आशिष चांदणीसाठी आपण प्रार्थना करूयात आणि त्याचे जे काही मानदुखी आहे ते लवकरात लवकर कमी व्हावी, निरोगी व्हावं, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया.
पास्टरांच्या वडिलांसाठी प्रार्थना करूया. त्यांची लवकरात लवकर तब्येत चांगली व्हावी, नॉर्मल व्हावं, निरोगी राहावे, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. पावसासाठी पण प्रार्थना करूया. पाऊस नाही आज आपल्याकडे, तर ते मुबलक प्रमाणात पाऊस पडावं, आपण त्यासाठी प्रार्थना करूया. या सगळं या साक्षीसाठी आणि प्रार्थनेच्या रिक्वेस्टसाठी पप्पा आपल्यामध्ये ते प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती प्रभू देव बाप्पा, तुझ्या जवळ तुझी महिमा होईल. मागील दिवसामध्ये प्रभू देव बाप्पा, तू आम्हाला सकाळी प्रार्थनेमध्ये उपवास करण्याची संधी दिली, प्रार्थना करण्याची संधी दिली, तुझ्या उपवासा तुझ्या संगती वेळ घालवण्याची आम्हाला संधी दिली. देवा मी तुझ्या आभार मानतो. देव बाप्पा, या प्रार्थना विनंती प्रभू देव बाप्पा जे काही आम्ही ह्या मागील आठवड्यामध्ये सादर केले प्रभू देव बाप्पा, त्या प्रत्येकाचं उत्तर तू दिलेलं आहेस आणि देत आहेस प्रभू परमेश्वरा. हो देव बाप्पा, तुझी महिमा होतो प्रभू देव बाप्पा. मागील दिवसामध्ये प्रभू आम्हाला तू आरोग्य दिलंस, आम्ही सुरक्षित राहिलो म्हणून प्रभू देव बाप्पा आज आम्ही तुझ्या मंदिरात येऊ शकलो प्रभू परमेश्वरा. सर्व संकट अपघातापासून आमचं रक्षण केलंस. हो धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझी महिमा हो प्रभू. आणि प्रभू देव बाप्पा, या दिवसात प्रभू देव बाप्पा आशिष चांदणे यांचे जे काही मानेचा त्रास आहे प्रभू परमेश्वरा, देव बाप्पा आशिषला तू आशीर्वादित कर आणि त्याला आरोग्य दे परमेश्वरा. तुझ्या संगती, तुझ्या उपवासामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये चालण्यासाठी प्रभू देव बाप्पा आशिषला तू सहायता कर. आणि प्रभू देव बाप्पा, विशेष करून नलिनी आणि टीव्ही बाळासाठी प्रभू देव बाप्पा आम्ही विनंती करतो. बाळाला तू आशीर्वादित कर, आरोग्य दे देव बाप्पा. त्या परिवाराला तुझ्या संगती चालव, तुझ्या संगतीत चालव प्रभू परमेश्वरा आणि त्यांना आशीर्वादित करतो. जिथे राहत आहेत प्रभू देव बाप्पा, त्या भागामध्ये प्रभू देव बाप्पा तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांचं जाणं येणं प्रवास सर्व काही सुरक्षित कर परमेश्वर. हो धन्यवाद प्रभू परमेश्वर, तुझी महिमा हो प्रभू. चव्हाण यांनाही प्रभू देव बाप्पा तू आशीर्वादित केलंस, त्यांच्याही प्रार्थना प्रभू देव बाप्पा तू आशीर्वादित केलंस, तुझे आभार मानतो परमेश्वर. त्यांना तू आरोग्य दिलंस आणि जे काही काम त्यांचं आहे प्रभू देव बाप्पा, त्या कामामध्ये देव बाप्पा त्यांना तू चालवत आहेस, तुझे आभार मानतो. आणि प्रभू देव बाप्पा, या दिवसामध्ये रोशन आणि रोशनलाही तू आशीर्वादित कर प्रभू देव बाप्पा. त्याचं शिक्षण, या मुलाचं तुझ्या वचनामध्ये चालण्यास प्रभू देव बाप्पा त्याला सहायता कर परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. शिरीषसाठी विनंती करतो प्रभू परमेश्वरा, त्या जे काही अप्लाय केलेलं आहे आणि प्रभू देव बाप्पा त्यालाही लवकरात लवकर जॉब मिळावा, तुझा गौरव त्याच्या जीवनामध्ये व्हावा प्रभू परमेश्वरा आणि त्याचं जीवनाचं तारण होऊ दे प्रभू परमेश्वरा. तो तुझ्या वचनामध्ये वाढावा म्हणून प्रभू देव बाप्पा शिरीषसाठी विनंती करतो, त्याला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. श्रीरामच्या ड्युटीमध्ये प्रभू देव बाप्पा त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांचं जाणं येणं सुरक्षित कर. आणि प्रभू देव बाप्पा, या दिवसामध्ये अवसर आणखी यांनाही तू कृपा कर परमेश्वरा. त्यांना तू अधिक आरोग्य दे प्रभू. त्यांचे जे काही पाठीचं त्रास किंवा आहे शारीरिक त्रास, वेदना प्रभू देव बाप्पा तू जाणतोस परमेश्वरा. या वयामध्ये प्रभू देव बाप्पा त्यांचं तू रक्षण कर प्रभू परमेश्वरा. आरोग्य दे प्रभू. आणि प्रभू देव बाप्पा तुझ्या वचनामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये आणि तुझ्या संगतीमध्ये त्यांना चालू, त्या परिवाराचं तू आशीर्वाद कर, त्या परिवाराचं तारण होते परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वर, तुझी महिमा हो प्रभू. आणि प्रभू देव बाप्पा, या दिवसामध्ये प्रभू देव बाप्पा जे विद्यार्थी परीक्षा दिलेले आहेत आणि किंवा परीक्षा देत आहेत प्रभू देव बाप्पा, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. तुझ्या वचनामध्ये त्यांना चालव, त्यांचे जे काही शिक्षण घेण्यासाठी उद्देश आहे प्रभू देव बाप्पा ते पूर्ण व्हावं आणि तुझ्या गौरवासाठी प्रभू देव बाप्पा त्यांचं भवितव्य तू आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वर. सर्व प्रार्थना प्रभू शिक्षक पवित्र नामातून ऐकतो. हालेलुया. या वेळामध्ये आपण उठून उभं राहावे सर्वजण आणि एक स्तोत्र वाचन करून आहोत. स्तोत्र संहिता 99 आपण वाचूया. सर्वांनी वाचूया एकत्र. आपण आळीपाळीनं आपण वाचणार आहोत. मी पहिलं वाचत, दुसरं तुम्ही सर्वांनी वाचायचं हळूवारपणे. परमेश्वर राज्य करतो, लोक कंपित होत, तो करोबारूढ आहे, पृथ्वी तरतरू. ते तुझे थोर व भयप्रद नाम स्तवोत, तो पवित्र आहे. परमेश्वराची, आमच्या देवाचे थोरविगा व त्याच्या पादासनापुढे नमन करा, तो पवित्र आहे.
आणि त्याने त्याला उत्तर दिले. मेघस्तंभातून तो त्याशी बोलला, त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेला नियम हे त्यांनी पाळले. हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्याला क्षमा करणारा असा देव होतास. तरी त्याच्या प्रेमाबद्दल त्याला सांगत होतास. एकत्र वाचेल. परमेश्वर आपला देव याची थोरवी आणि त्याच्या पवित्र पर्वतापुढे नमन करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. पुन्हा एकदा वाचेल 9वं वचन. परमेश्वर आपला देव याची थोरवी आणि त्याच्या पवित्र पर्वतापुढे नमन करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. परमेश्वर पवित्र आहे. परमेश्वर सामर्थ्यवान परमेश्वर आहे. डोळे बंद करूया या वेळेमध्ये आणि या स्तोत्रासाठी आपल्यामध्ये माता सिस्टर आहेत, ते प्रार्थना करतील. धन्यवाद परमेश्वरा, जे काही स्तोत्र वाचतो परमेश्वरा, हे आमच्यासाठी आशीर्वाद कर. हो प्रभू परमेश्वरा, आम्ही दुसऱ्या कुणाकडे नाही बघतो, फक्त तुझ्याकडे आणि तुझ्याकडेच यावं. तुला उंचवावं, तुला गौरवावं, तुझ्या पुढे आम्ही नतमस्तक व्हावं, कारण सर्व काही देणारा तू आहे. Yes, Lord. तुला धन्यवाद देते. हे स्तोत्र तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनात तुझं कार्य व्हावं आणि तुझं गौरव व्हावं असं येणार वचन तू आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐकू द्या. आमेन. बसून घ्या आपण. या वेळेमध्ये आपण ऑफरिंग देणार आहोत. कोणाला काही गीत गायचं?